तर आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड आणि या वोटिंग ट्रेंड नुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी आणि कोण जाऊ शकतं आज घरातून बाहेर सगळ्याबद्दल बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक्सक्लुझिव्ह बातमीसाठी प्लीज 7 स्टार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा करा. तर मित्रांनो, फायनल वोटिंग ट्रेंड आपल्याकडे आलेले आहेत आणि वोटिंग ट्रेंड नुसार नंबर 4 वरती आहे वैभव चव्हाण. फक्त या माणसाला 2% वोट मिळालेले आहेत. म्हणजे जनता एवढी नाराज आहे की ही लोक जे आहेत ती इरिनापेक्षा कमी वोट वैभवला करत आहेत. त्यानंतर नंबर 3 वरती आहे इरिना. इरिनाला मिळत आहे तर फक्त आणि फक्त 3% वोट. म्हणजे 100% वोट मधून फक्त 5% शेअर जो आहे तो वैभव आणि इरिनामध्ये वाटला गेलेला आहे. त्यानंतर नंबर 2 वरती आहे आर्या जाधव. आर्या जाधवला 46% वोट मिळालेले आहेत. किती? 46%. काल तिला 39% होते, आज 46% वोट मिळाले आहेत. म्हणजे आर्या जाधवची वोटिंग पर्सेंटेज वाढलेली आहे. आर्या जाधवला सिंपतीचं प्रमाण जे वाढलेलं आहे. आणि काल जो नंबर 1 वरती होता अभिजित सावंत, तो आजही 1 नंबर वरती आहे आणि त्याला 49% वोट मिळालेले आहेत. म्हणजेच काय, तर आर्या जी आहे ती ऑलमोस्ट जे आहे ते अभिजित सावंतला टच करायला आलेली आहे आणि अभिजित सावंतला तिने क्रॉस केलंच असतं, पण आता वोटिंग लाईन बंद होण्याच्या मार्गावरती आहे. अजून एखादा दिवस मिळाला असता तर कदाचित आर्याच्या फॅन्सने एवढे वोट केले असते की त्यांनी अभिजित सावंतला पाठी सोडलं असतं. पण सध्या हीच बातमी आहे आणि हेच वोटिंग ट्रेंड आहेत की अभिजित सावंत नंबर 1 वरती आहे, तर नंबर 4 वरती आहे वैभव चव्हाण. मित्रांनो, आता या वोटिंग ट्रेंड नुसार कोण जाईल घरातून बाहेर हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मला 2 लोकांची दाट शक्यता वाटते, एक तर इरिना आणि दुसरा म्हणजे वैभव चव्हाण. पण मी तुम्हाला लिहून देतो मित्रांनो, इरिना जी आहे ती यावेळेस बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरातून बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नक्की कोण जाईल घरातून बाहेर? मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.